हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. कशा आहात? आजची आपण नवीन दिवसाची नवीन सुरुवात करत आहोत आणि आज आहे शिवजयंती. शिवजयंतीच्या प्रत्येकाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. झाला का तुमचा चहा वगैरे? आजचा ब्लॉगची आज आपण नवीन सुरुवात करत आहोत आणि आपल्या ब्लॉगला भरभरून असं प्रेम द्या. नवीन असताना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण नक्की करा. आपल्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम देत आहेत. आपले रोजचे डेली ब्लॉग येत आहेत आणि तुम्ही खूप सारा असं माझ्या ब्लॉगला प्रेम देत आहेत. थँक्यू सो मच. आणि आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे. आजची शिवजयंतीचे आपण सगळे फुटेज याच्यात ॲड करणार आहोत आणि आज आपण याच्यामध्ये काही क्लिप आहेत बड्डेच्या पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आजचा ब्लॉग नक्की बघायला, पूर्ण न स्किप करता पूर्ण ब्लॉग बघा. आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे आणि तुम्हाला नक्की माझा हा ब्लॉग आवडणार. त्याच्यासाठी तुमचं शेवटपर्यंत बघत राहा, मध्ये स्किप न करता पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला याच्यामध्ये छान छान दाखवते. आणि आमच्या इकडं, तुमच्या इकडं कशी शिवजयंती होते? आमच्या इकडं तर खूप छान शिवजयंती होते. नक्की बघायला विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला याच्यात पूर्ण समजेल की आपला ब्लॉग किती छान आहे. चला आपण आता चहा नाश्ता बनवूया आणि चहा नाश्ता झाला की मग आवरायचं आहे. बाकीचे डेली रुटीन मी तुम्हाला असं पूर्ण शेअर करते. त्यासाठी न स्किप करता पूर्ण ब्लॉग बघा. भेटूया थोड्या वेळात. तुमची दिवसाची सुरुवात कशी होते ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमची तर अशीच होत असते. आता माझे आंघोळ वगैरे झालेले आहे, देवपूजा वगैरे झाली आहे. आता नाश्ता बनवायचा, मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची. नक्की तुमची पण डेली रुटीन कशी असते माझ्यासोबत नक्की शेअर करा. तुमची नवीन दिवसाची सुरुवात अशी गोड चहाने होते. तुमची कशाने होते नक्की सांगा. हे बघा किती छान छान चहा झालेला आहे आणि अशी नवीन दिवसाची सुरुवात अशी गोड चहा पिऊनच करायची असते आणि दिवस छान जातो असे माझे मिस्टर म्हणतात. मी नाही या बरोबर ना? अगं ते हो म्हणत आहे. तुम्हाला आवाज आला का त्यांचा? हे बघा माझे मिस्टर आता देवपत्ती करत आहेत, त्यांची पूजा चालू आहे. हे बघा सकाळी सकाळी ते अगोदर माझी झाली का मग ते नंतर पूजा करतात, बरोबर ना? हे बघा त्यांची देवपूजा चालू आहे. एक मिनिट. हे बघा आता आमचे भरपूर सारे कामं झालेले आहेत. माझी आंघोळ झालेली आहे, त्यांची पण आंघोळ झालेली आहे. आता देवपूजा झाली आहे. आता आम्ही नाश्ता करणार आहेत. हे बघा त्यांचं आवरत आहे ते. हे चला नाश्ता करायला. आम्ही पण नाश्ता करतो, तुम्ही पण नाश्ता करा. गरम गरम चाय पण झालेली आहे. आता बाकीची कामं चालू आहेत. आता बघा आपण किचनमध्ये आलेलो आहे. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपल्या इकडे चहा पण रेडी आहे, दिसतं का तुम्हाला? आणि आता बाकीचे कामं पण एकदा नाश्ता झालं का मग बाकीचे कामं सुरुवात होते. चला आपण, तुम्ही व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू व्हिडिओ करा. आपण नाश्ता झालं का भेटू. व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. चला बाय. दम्मानी जा. हे बघा माझे अहो चाललेले आहेत. बघा ते माझी कामं आवरत आहेत. आता नाश्ता वगैरे झाला आहे, बाकीची कामं बाकी आहेत. आता फक्त भांडे बाकी आहेत आणि घरं पुसायचे बाकीचे. मग सगळे कामं झालेले आहेत. माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. आत्ता माझे अहो चाललेले आहेत, गेले आहेत. तुम्हाला एक मिनटं दाखवते. ओके चला बाय बाय. ओके जा बाय. हॅलो. बघा माझ्या सासूचे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता ना, त्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यांना केक वगैरे घ्यायला आणि त्याच्यात ते फुटेज पण मी ॲड केलेले आहे सगळे, तुम्ही नक्की बघा. बघा आता आम्ही गेलो होतो केक घ्यायला, केक वगैरे घेतला आणि तिथून पुढं आम्ही बड्डेचं सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशनचा पूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्येच आहे, न स्किप करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि हे बघा हा हा कुठला आहे तुम्हाला माहिती का? नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा आता आम्ही केक वगैरे घ्यायला गेलो आणि याच्यामध्ये मी फुटेज काय ॲड करणार होते ते नाही झाले ॲड. बघा मी
म्हटले होते की मी याच्यामध्ये शिवजयंतीचं पूर्ण ॲड करते, पण आम्ही शिवजयंतीला गेलोच नाही, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कुठलेच फुटेज ॲड नाही केले. पण याच्यामध्ये बड्डेचे छान छान ब्लॉग आहेत, ते नक्की बड्डेचा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा इथं कॉपीराईट लागन म्हणून इथं गाण्याचं सॉन्ग होतं, मी ते हे केलं आणि व्हॉइस ओव्हर दिलेला आहे, आवाज दिलेला आहे. बघा माझे सासू सासरे आहेत, त्यांची ॲनिव्हर्सरी होती. आम्ही इतकी छान पद्धतीने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेले आहे. केक किती छान आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केला बड्डेला. ॲनिव्हर्सरीला खूप छान ॲनिव्हर्सरी झाली. तुम्ही नक्की बघा व्हिडिओ, किती छान आहे बघा. आणि इथं आवाज पण होता, पण तिथं नाही का गाणे चालू होते, त्याच्यामुळे मी तो आवाज कट केलेला आहे आणि व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. ॲनिव्हर्सरी खूप छान झाली सेलिब्रेट. बघा किती छान माझे सासू आणि सासरे आहेत. तुमच्याकडे पण अशी ॲनिव्हर्सरी करतात का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं फुल एन्जॉय करतात बड्डे वगैरे काही असेल तर. आणि इथं ना टी व्हीचा आवाज खूप चालू होता. ते म्हणत होते की टी व्हीचा आवाज वाढवा, पण ते टी व्हीचा आवाज चालू असल्यामुळे मला नाही का व्हिडिओमध्ये कॉपीराईट लागू शकतं ना, त्याच्यामुळे मी ते आवाज टी व्हीचा म्हणजे तिथला जो आवाज होता ना तो कट केलेला आहे. बघा आता ॲनिव्हर्सरीचा आम्ही केक पण कापलेला आहे आणि खूप एन्जॉय केला. खूप छान छान गाणी पण चालू होती तेव्हा, पण आम्ही तो आवाज मी स्टॉप केलेला आहे. आम्ही फुल एन्जॉय केला बड्डेला. आणि सॉरी मित्रांनो, मी म्हटलं होतं तुम्हाला की नाही का मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आपलं शिवजयंतीचं, पण ना माझं डोकं दुखत होतं, मग त्याच्यामुळे आम्ही रात्री गेलोच नाही शिवजयंतीला. आणि त्याच्यामुळे जे आत्ताचे जे क्लिप आहेत मी त्याच्यामध्ये त्याच फुटेज ॲड केलेले आहे, ते सगळे ॲनिव्हर्सरीचं आहे. आणि 18 तारखेला त्यांची ॲनिव्हर्सरी होती, पण ब्लॉग पण लेट येत आहे. काल माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काल ब्लॉग पण पोस्ट नाही केलेला. आणि बघा ॲनिव्हर्सरीचे किती किती छान छान फुटेज ॲड केलेले आहेत. नक्की असं भरभरून तुमचं प्रेम द्या, भरभरून कमेंट पण छान छान करा. आणि 18 तारखेचा ब्लॉग आहे हा, आणि त्याच्यामध्ये काल हा म्हणजे बड्डेचा 18 तारखेचा आहे ॲनिव्हर्सरीचं, आणि शिवजयंतीचा कालचा पण त्याच्यामध्ये व्हिडिओ आहे. बाय गाईज, भरभरून असं प्रेम द्या.